शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहुरगड येथे 15 फेब्रुवारी 2020 रोज रविवारी सकाळी 11 वाजता बालाजी मंगलम मातृपितृ स्वामी समर्थ अन्नछत्राच्या बाजूला माहुरगड येथे शेतकरी संघटना युवा आघाडीची कृषी तंत्रज्ञान व पिकांचा व्यापार परिषद आयोजित करण्यात आली आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं अधिवेशन याच्यासाठी आहे की ही वेळ आम्ही निवडली। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की गेले 50 वर्ष शेतकऱ्यांची CCI आणि व्यापारी केंद्र सरकारचे आदेश असूनही लुबाडणूक करत आहे। आज कापसाचा वेचा चालू आहे ज्याचा ओलावा फक्त 0% येतो आहे, पण CCI 8%पर्यंत ते 8%च्या वरच्या ओलाव्याचे रेट नमूद करतात। हे जर 8%च्या ओलाव्याचे जर खालचे रेट नमूद केले आणि आपण 1%पर्यंत जर ओलावा मिळाला तर 500 रुपये क्विंटलनी कापसाचे किमान आधारभूत दर वाढतात। आता हे पणन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोक झोपलेले आहेत। ते कापसाचा ओलावा काय येतो तर तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहतच नाही। ते त्याच्यात त्यांचं यंत्र टाकतात आणि 8-8.5% जे काही तोंडाला येईल ते टाकतात। आमच्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्यापर्यंत 14 लाख क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे। त्यापैकी 7 लाख क्विंटल कापूस तरी 8% ओलाव्यापेक्षा कमी होता। आपण 6% ओलावा जरी पकडला, 6% ओलाव्याचा कापूस होता तर 150 रुपये क्विंटल प्रमाणे कापसाचं आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या कापसाला 2 कोटी रुपये कमी मिळालेले आहे। तुम्ही आता याच्यावरून अभ्यास करा की किती महाराष्ट्रात नुकसान झालं असेल, देशात नुकसान झालं असेल। शेतकऱ्यांनी जास्तीत लोकांनी यावं, कारण तिथे आम्ही सही अभियान घेणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितो आहे की अप्रमाणित, मी शब्द वापरतो आहे, अप्रमाणित कापूस बियाणे लागवडीला अनुमती द्या। आता आम्ही STBT कापूस बियाण्याला मंजुरी द्या हा शब्द आम्ही सोडला, कारण केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीररित्या सांगितले आहे की भारतात अप्रमाणित STBT कापसाची लागवड फार मोठ्या प्रमाणात होऊन राहिली। आणि माणिकराव कोकाटे माजी कृषी मंत्र्यांनी तिथे कोइंबतूरला सांगितलं की शेतकऱ्यांचा फायदा होतो म्हणून ते अप्रमाणित STBT कापसाची लागवड करून राहिले। मग शेतकऱ्यांचा फायदा जर त्या अप्रमाणित बियाण्यात जर होत असेल तर तुमचा अडचण कशाला पाहिजे? आणि ती जर लागवड ओपन केली, ते बियाणं जर ओपन केलं, कृषी केंद्रातून मिळेल आम्हाला, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जी फसगत होते, चोरी छुपे सीड लाने में, ती फसगत होणार नाही, त्याला क्वालिटी बियाणं मिळेल। त्याचा विषय असा आहे की त्यांचं जे म्हणजे विम्याचं जे वेळापत्रक त्या वेळापत्रकानुसार अजूनपर्यंत या विम्याचं आकलनच झालं। शासन जे सांगते, दुर्दैवाचा भाग आहे की जानेवारी महिन्यात टाकतो, हे त्यांचा आणि पीक विमा कंपन्यांचा किंवा शासन निर्णय काय आहे न पाहताच केलेला आहे। आता जसं उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की कापसाचं उत्पादकता किंवा पीक कापणी प्रयोग हे याची अंतिम तारीख जी आहे सरकारकडे सबमिट व्हायची ती 31 जानेवारी आहे 2026, 4-5 दिवस झाले। आणि तुरीचं ज्यांचं क्षेत्र आहे ती अंतिम तारीख जी आहे ती 28 फेब्रुवारी आहे। ते येतच नाही। आणि विशेषतः पीक विम्याच्या बाबतीत मी विषय काढला म्हणून सांगतो, कापसाचा वेचणी प्रयोग जे आहे ते GR मध्ये लिहिलं आहे की बा त्या कृषी अधिकाऱ्यांनी 3 वेळा तिथे कापूस वेचणी मोजायला जायला पाहिजे आणि जास्ती होत असेल तर जास्ती वेळा द्यायला पाहिजे। त्यांच्याजवळ संख्याच नाही आहे। आता यवतमाळ जिल्ह्यात 8 लाख हेक्टरवरती जर आम्ही कॅल्क्युलेशन केलं आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये 5 लाख हेक्टर कापूस लागतो आणि त्यापैकी पीक कापणी प्रयोग फक्त 26 हेक्टरचे होतात। मग त्याला काय अर्थ राहिला? ते कसं काय? ते मोजमापच होत नाही। म्हणून शेतकरी संघटनेची मागणी आहे की हे आम्हाला 2 पायाचे माणसं नकोच इथे। तुम्ही वेदर स्टेशन तंत्रज्ञानाप्रमाणे लावा आणि त्याचं खरोखर नुकसान झालं असेल तर त्याला ताबडतोब पैसे द्या। काही दर महिन्यात नुकसान झालं तर दर महिन्याला त्याला पीक विमा जमा करा। काही नोव्हेंबर आणि डिसेंबर